महाराष्ट्रातील भाजपा प्रणित देवेंद्र फडणवीस सरकार आजच्या बजेटमध्ये त्यांनी घोषणा केलेली आहे की 30 जून 2025 पर्यंत जे शेतकरी डिफॉल्टर झालेले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा केलेला नाही, त्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत आज कर्जमाफीची घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली आहे. आपण जाणताच की गेल्या काही वर्षापासून संपूर्ण शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि इतर काही संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये याचा महाएल्गार पुकारलेला आहे. आणि तो नागपूरच्या महाएल्गारानंतर जी काही मिटिंग झाली शेतकरी नेत्यांमध्ये, त्याच्यामध्ये 30 जून 2026 हे संपूर्ण शेतकरी कर्जमाफीची तारीख ठरलेली होती. त्याच्यामध्ये सरकारसोबत अशी चर्चा झाली होती की बा कोणती समिती वगैरेची काही भानगड राहणार नाही, अटी शर्ती निकष आणि तत्वतः हा शब्द न राहता महाराष्ट्रातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. कारण शेतीमालाचे प्रचंड भाव पडलेले आहेत. कोणत्याही शेतीमालाला भाव नाही. भाजीपाला असेल, फळबाग असेल, अन्नधान्य असेल, कडधान्य असेल, याला मुळीच भाव नाही. अभूतपूर्व असं शेतीमालाचे भाव पडलेले आहेत. आणि हा जो संपूर्ण चौमासा गेलेला आहे 2026चा, याच्यामध्ये प्रचंड पाऊस आलेला आहे. कधी नव्हे एवढा या शताब्दीमध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे. मराठवाडा, विदर्भातले जमिनी खरडून गेलेले आहेत. इतक्या खरडल्या की ते पेरणी योग्य राहिलेले नाहीत. त्याच्यामध्ये पशूंची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी झाली, मनुष्य जीवित हानी झाली, संसाधनं वाहून गेलेत आणि शेती पूर्ण पडीत पडली. त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे आज ओल्या दुष्काळाशिवाय काहीच दिसत नाहीये. म्हणून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे. आणि हीच योग्य वेळ आहे शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज मुक्तीतून बाहेर काढण्याची. हे शेतकरी नेत्यांनी आणि अखिल भारतीय किसान सभेने राज्य सरकारला वारंवार त्यांच्या लक्षात आणून दिलं, त्यांना सांगितलं आणि सरकारनं पण ते मान्य केलं की 30 जून 2026ला आम्ही ही संपूर्ण कर्जमाफी करतो. आणि त्यांनी तशी घोषणा पण केली आणि तसे त्यांनी त्यांचे शासन निर्णय परिपत्रक पण काढले. पण आजच्या बजेटमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जी काही घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुण्यश्लोक आदरणीय अहिल्याबाई होळकर संपूर्ण शेतकरी कर्जमाफ अशा प्रकारची घोषणा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की आज ज्या मातेचं नाव या योजनेला दिलेलं आहे, त्या मातेचा जो आदर्श आहे, त्यांच्याकडनं जे काही कामाची जी प्रेरणा मिळते, त्याच्यातून सरकारनं संपूर्ण कर्जमाफ जर केलं तरच त्या नावाला साजेशी अशी कर्जमाफी असेल. अन्यथा ही कर्जमाफी सुद्धा 2017 आणि 2019 प्रमाणे अटी शर्ती निकष आणि तत्वतः हा शब्द त्याच्यामध्ये आल्यामुळे लाखोच्या संख्येने शेतकरी हा कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दिवसाला 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. विदर्भ हा विद्वांचा प्रदेश म्हणून द गार्डियन न्यूयॉर्क पेपरला बातमी आलेली आहे. सरकारने शहाणा आणि समजदार व्हावं. शेतकऱ्यांचं जे काही शेतीमालाचे भाव पडून प्रचंड लूट केलेली आहे. आज मक्याचे भाव 1100-1200 रुपये क्विंटल प्रमाणे मका चालला, 7000च्या आतमध्ये कापूस आहे, प्रचंड सोयाबीनचे भाव पडलेले आहेत. केळी उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, फळ उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, भाजीपाला उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. याला भाव पडून प्रचंड शासनानं, सरकारनं लुटलेला आहे, व्यापाऱ्यांनी लुटलेला आहे. त्याची लूट वापसी जी काही केलेली आहे ती लूट वापसी आम्ही शेतकरी मागतो. कारण आम्हाला लुटीतून लुटमार आमची या ठिकाणी झालेली आहे. म्हणून सरकारला आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, आमचं आव्हान करू इच्छितो की हीच योग्य वेळ आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्ज माफ करा. आणि तुम्ही दुसरी एक घोषणा केलेली आहे त्यात की ज्या शेतकऱ्यांना नियमित शेतकरी आहेत, जे नियमित कर्ज भरतात, त्यांना आम्ही 50,000 रुपयापर्यंत आम्ही प्रोत्साहन भत्ता देऊ. पण मला माननीय देवेंद्र भाऊंना असं म्हणायचं आहे की तुम्ही 2014 मध्ये सत्तेत होते, तुम्ही सुद्धा 40,000 कोटीची कर्जमाफी केली होती आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्यापैकी 19,000 कोटीची कर्जमाफी तुमच्या काळामध्ये केलेली आहे आणि तुम्ही प्रोत्साहनपर 50,000 रुपये देतो. तर माननीय देवेंद्र भाऊ, आपण 2014चेच अजून प्रोत्साहनपर शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाहीत. 2019 मध्ये सुद्धा जे काही 19,000 कोटीची कर्जमाफी झाली माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारमध्ये, त्याचे सुद्धा प्रोत्साहनपर पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यात नाही. उलट माझ्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लांजूळ गावचा सिंगाडे नावाचा शेतकरी हा आपल्या सरकारच्या विरोधामध्ये लोकपाल यांच्याकडेच न्यायालयामध्ये आपला न्याय मागत आहे. त्याचा न्याय त्या ठिकाणी प्रविष्ट आहे. त्याला न्याय मिळाला पाहिजे. सोबत सर्व शेतकऱ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. तर भाऊ, तुम्ही जे प्रोत्साहनपर बोललात ना, ते 2014 आणि 2019 मध्ये दिलं नाही, ते तुम्ही आता 2026 मध्ये सुद्धा शेतकऱ्यांना देणार नाही असं चित्र यातून दिसते. आणि आज या ठिकाणी आपण जे राजमाता, राष्ट्रमाता, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संपूर्ण कर्जमाफीची जे काही नाव दिलेलं आहे, जर तुम्ही त्या नावाला साजेसं असं कर्जमाफी केली नाही, पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य कमिटी आणि आमचे समविचारी शेतकरी संघटनांसोबत घेऊन एक प्रचंड मोठा लढा या ठिकाणी उभा करू आणि तुम्हाला संपूर्ण कर्जमाफी करावं लागेल. तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी ताळ्यावर आणू हा इशारा या ठिकाणी देतो.